नमस्कार, स्वातीस किचनमध्ये आपले स्वागत आहे। आजची रेसिपी आहे केक। केक म्हटलं की मुलांना तर फारच आवडतो आणि घरगुती पद्धतीने एकदम सोप्या पद्धतीने कसा बनवायचा ते आज आपण बघणार आहे। 1 कप दूध, 1 कप रवा आणि अर्धा कप साखर वापरून रवा केक तयार केलेला आहे। एकदम स्पॉन्जी तयार झालेला आहे। चला तर पाहूया कसा बनवायचा। 1 कप कोमट दूध घेतलेला आहे, अर्धा कप साखर घालते आहे। पिठी साखर जरी वापरली तरी चालेल। छान दुधामध्ये मिक्स करून घ्यायची साखर। दुधामध्ये साखर मिक्स झाल्यानंतर 1 कप रवा घालते आहे। रवा दुधामध्ये छान मिक्स करून घ्यायचा आहे। मिक्स झाल्यानंतर 15 मिनिटं झाकून ठेवायचं आहे। दुधामध्ये रवा मुरेपर्यंत केक ज्या डब्यामध्ये बनवायचा आहे, स्टील किंवा जर्मन कोणताही डबा चालेल, तुमच्या घरी जो अवेलेबल असेल तो चालेल। तूप किंवा तेल केकच्या पॉटला लावून घ्यायचा। त्यानंतर थोडासा मैदा स्प्रेड करायचा। या पद्धतीने जर डब्बा तयार केला तर केक खालून जळणार नाही। मैदा जर लावायचा नसेल तर बटर पेपरचा यूज करू शकता। मैदा लावून अशा पद्धतीने केकचा डब्बा तयार करून घेतला आहे। गॅसवर कढई 10 मिनिटं प्रीहीट करून घ्यायची। 15 मिनिटानंतर छान आपला रवा मुरलेला आहे। असं आपलं बेटर केकचं तयार झालं आहे। यामध्ये मी 1 चम्मच इसेन्स घालते आहे व्हॅनिला। तर इसेन्स नसेल तर तुम्ही इलायची पावडर घालू शकता। छान मिक्स करून घ्यायचं। थोडंसं चव येण्यासाठी मीठ घालते आहे। छान मिक्स करून घ्यायचं। केक स्पॉन्जी होण्यासाठी 1 इनोची पुडी घालते आहे। इनो घातल्यामुळे केक छान फुलेल। इनो घातल्यानंतर बेटर छान 1 मिनिट फेटून घ्यायचं। जास्त वेळ न घालवता लगेच आपल्याला केक बनवून घ्यायचा आहे। डब्यामध्ये पूर्ण बेटर ओतून घ्यायचं। थोडं टॅप करायचं म्हणजे एअर निघून जाईल। काजू बदाम पिस्ता तुम्ही वरून घालू शकता। जर मुलांना टुटी फुटी आवडत असेल तर ते पण घालू शकता। कढई पण छान प्रीहीट झालेली आहे। कढईमध्ये केकचा डब्बा ठेवायचा। 40 ते 45 मिनिटं गॅसची फ्लेम मीडियम ठेवून केक बेक करून घ्यायचा। 45 मिनिटानंतर केक छान तयार झाला आहे। सुरी घालून चेक करायचा। सुरीला अजिबात चिपकला नाही। केक थंड झाल्यानंतरच डब्यामधून काढून घ्यायचा। सुरीने पूर्ण कडा सैल करून घ्यायचा। सगळं किती छान आपला केक तयार झाला आहे। खालून आणि वरून स्पॉन्जी तयार झालेला आहे। घरगुती पद्धतीने हा केक बनवायला तर इझी आहे आणि खायला पण खूप टेस्टी आहे। तुम्ही हा केक मुलांना केव्हाही बनवून देऊ शकता। केक कट करून दाखवते बघा किती स्पॉन्जी तयार झालेला आहे। रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये अशाच नवीन रेसिपी सोबत। तोपर्यंत बाय।